रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं आज खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे. खरं जुना फ्लॅट आहे, 17 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग असणार, प्रशस्त मोठी अशी. तुम्ही बाल्कनी बघू शकता किती मोठी आणि किती चांगली आहे. आणि बाल्कनीतनं मात्र तुम्ही जर व्ह्यू बघितला तर लहान मुलांना खेळण्यासाठी असणारं ग्राउंड म्हणा, मंदिर म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी बाकी तुमच्या घरामध्ये व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीच्या दिसतात. देवश्री पार्क नावाचं खरं कोलशेत रोडवरती एक कॉम्प्लेक्स आहे जिथं कॅनरा बँक आहे, त्याच्या अपोजिटला. तर त्याच बिल्डिंगमध्ये ग्राउंड प्लस 14 माळ्याची बिल्डिंग आहे, पण मोफा कार्पेट 925 असणार आहे. मोफा कार्पेट होता पहिला, कारण 17 वर्ष जुन्या अगोदर बिल्डिंग असल्या कारण तिथं मोफा कार्पेटचा फ्लॅट आहे. पण फ्लॅट खरं बघितलं तर खूप प्रशस्त आणि खूप मोठा आणि खूप चांगला नक्की असणार आहे. आणि जर आपण घराच्या बाहेर जाताना जर बघितलं तर नॉर्थ ईस्ट फेसिंगचं तुम्हाला हे घर मिळेल. जर तुम्ही घराच्या बाहेर आलं तर तुम्हाला समोर 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट, असं टोटल फ्लॅट जर बघितलं तर 4 फ्लॅट आणि 2 लिफ्ट असणार आहे. कॉम्प्लेक्स खूप मोठं नाही, 3च बिल्डिंगचं खरं कॉम्प्लेक्स आहे. आणि त्या 3 बिल्डिंगमध्येच ह्या पद्धतीचं तुम्हाला असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं घर मिळेल. घराच्या आतमध्येच आपण ज्यावेळेला एंट्री करतो त्यावेळेला तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं डायनिंगच्यासाठी इथं एक जागा चांगली मोठी नक्की मिळते. आणि नंतर जर तुम्ही ह्या साईडला आला तर तुम्हाला हा हॉल आणि हॉलच्या नंतर चांगल्या पद्धतीची बाल्कनी बाकी तुम्हाला इथे नक्की मिळते. आणि बाल्कनी तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती चांगल्या पद्धतीची आहे. आत्ताच पेंटिंगचं खरं या बिल्डिंगचं काम झालेलं आहे. फ्लॅटमध्ये साफसफाईची गरज बाकी नक्की असणार आहे, पण साफसफाई पेंटिंग जर केली तर खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट होईल. हे जे मालक आहेत हे खरं विदेशात असल्या कारणानं इथे ह्या बिल्डिंग ह्याच्यामध्ये आपल्याला TDS हा एक जो पार्ट आहे ह्या डीलमध्ये TDSचा पार्ट असणार आहे. ज्या मंडळींना जुन्या कार्पेटमधला 3 BHK फ्लॅट हवा असेल, ज्यांना असं बाल्कनीचा फ्लॅट हवा असेल, त्या लोकांसाठी मला असं वाटतं ही डील चांगली असू शकते. त्याच्यानंतर तुम्ही किचनला जर आलं तर किचन पण खूप मोठं नक्की आहे. गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. हे तुम्हाला थोडंसं बदली करावं लागेल, कारण हे थोडंसं जुनं असल्याकारणे हे तुम्हाला चेंज करण्याची गरज आहे. ह्या साईडला एक प्लॅटफॉर्म ऑलरेडी दिलेला आहे. आणि इकडे जर तुम्ही आला तर इथे परत असं कपाट किंवा तुम्ही स्टोरेजसाठी तुमच्या किचनला खूप मोठी जागा नक्की होऊ शकते. हे विदेशात असल्यामुळे तुम्हाला मी सांगितलं ते येणार आहेत. तर इथे ह्या फ्लॅटसोबत आपल्याला एक पोडियमची कार पार्किंगही मिळेल. चांगल्या पद्धतीची पार्किंग असणार आहे. ठाणा स्टेशनपासून 7 किलोमीटर अंतरावरती असणारा हा फ्लॅट असेल. नंतर जर आपण ह्या साईडला आलो तर इथे तुम्हाला एक परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट कॉमन आहे, पण मोठं आणि नक्की चांगल्या पद्धतीचं आहे. इकडे आलात तर तुम्हाला परत वॉशिंग मशीनसाठी एक ड्राय बाल्कनीचा स्पेस पण ऑलरेडी दिला गेलेला आहे. म्हणजे जुनं ते सोनं आपण ज्या पद्धतीने म्हणतो तसं जुना फ्लॅट आहे, पण घराच्या साईज बाकी तुम्ही टाळू शकत नाही. आणि ह्याची किंमतही खूप वाजवी आणि खूप चांगल्या पद्धतीची नक्की असणार आहे. नंतर जर तुम्ही इकडे आला तर कॉमन हे बेडरूम असणार आहे. या कॉमन बेडरूमची जरी साईज बघितली तर अजून एक एवढा मोठा बेड तुम्हाला ह्या साईडला लागला तरी तुम्हाला जागा बाकी उपलब्ध मिळणार आहे. आणि ह्या साईडला जर आला तर इथे तुम्हाला परत एक कपाट बनवण्यासाठी चांगल्या पद्धतीची जागा आहे. इकडनं पण जर तुम्ही बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला एक ऑलरेडी खिडकी आहे. आणि ह्या खिडकीमधनं बाकी तुम्ही जर बघितलं तर तुमचा कम्युनिटी हॉल ऑलरेडी आहे. स्विमिंग पूल खरं बंद पडलेला आहे, कारण सोसायटीला परवडत नाही. राहिला प्रश्न मेंटेनन्सचा. साधारणतः 6,000 रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स बाकी असणार आहे. 6,000 रुपीज ह्याचा मेंटेनन्स ह्या फ्लॅटचा 3 BHKचा आहे. खूप मोठा चांगल्या पद्धतीचा हा 3 BHK आहे. ज्यावेळेला आपण पुढे जातो, पुढे गेल्यानंतर तुम्हाला इकडे आता 2 बेडरूम दाखवायचे बाकी आहेत. ज्यावेळेला ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला तुम्हाला इथं परत एक मोठा चांगल्या पद्धतीचा एक बेडरूम इथे तुम्हाला मिळतो. आणि ह्या बेडरूमने ह्या साईडला जर आला तर तुम्हाला इथं मस्त आणि चांगल्या पद्धतीचं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची खिडकी आहे. आणि खिडकीतनं जर तुम्ही बघितलं तर बंद पडलेला स्विमिंग पूल तुम्हाला बघायला मिळेल. किंवा इथं रो हाऊस थोड्या बनवल्या गेल्या आहेत. त्या रो हाऊस ह्याच कॉम्प्लेक्समध्ये आणि ह्याच बिल्डिंगच्या सोसायटीमध्ये ह्या काउंटिंग सोसायटी वगैरे झालेली आहे. बिल्डिंगला OCCC कम्प्लिटेड आहे. आणि जर तुम्ही इथे बघितलं तर इथं परत तुम्हाला कपाटासाठी मोठी आणि चांगल्या पद्धतीची जागा आहे. आणि नंतर इथे परत बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनला एक खिडकी आहे. आणि नंतर जर आपण ह्या साईडला आलो तर इथं तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं आहे, जे हेही मोठं नक्की असणार आहे. कारण तुम्ही इकडे ह्या साईडला जरी बघितलं तर मोठं हे बाथरूम तुम्हाला नक्की मिळतं. आणि नंतर जर समजा आपण ह्या फ्लॅटच्या ह्या घराच्या बाहेर आल्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला परत इथे एक बेडरूम ऑलरेडी दिले गेलेलं आहे. हे बेडरूम जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला हेही बेडरूम खूप मोठं नक्की आहे. इकडे जर तुम्ही बघितलं तर इथे पण तुम्हाला हे जे वर ते पोडियम आहे, त्या पोडियमचे गार्डन म्हणा, कम्युनिटी हॉल म्हणा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. ह्या साईडला आलं तर इथे तुम्हाला कपाट लावण्यासाठी परत एक जागा आहे. वरती AC होती, AC काढल्यामुळे तुम्हाला थोडंसं ते हे होते, कारण ओव्हरऑल जर साफसफाईची गरज मात्र फ्लॅटमध्ये असणार आहे. समोर झाला तर तुम्हाला दिसतोय किती मोठा आणि किती चांगल्या पद्धतीचं तुम्हाला हा बेडरूम बाकी मोठं मिळतंय. नंतर इकडे आपण आलो तर इथे परत तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही मोठं आणि प्रशस्त मात्र नक्की असणार आहे. ज्या मंडळींचं बजेट कमी आहे, ज्या मंडळींना 3 BHK पाहिजे आहे आणि कोलशेत लोकेशन पाहिजे, कारण मला घोडबंदरला न जाता आम्हाला जवळची जवळ लोकेशनला जर फ्लॅट पाहा असेल तर मला असं वाटतं
हा फ्लॅट एक चांगला असू शकतो 3 BHK. कारण हे जे मालक आहेत तर त्यांनी सांगताना आपल्याला 1,43,00,000 1,43,00,000 रुपीज निगोशिएबल सांगितलेला हा फ्लॅट असणार आहे. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 1,43,00,000 मध्ये मात्र थोडंसं कमी करण्याची गुंजाईश नक्की असणार आहे. कारण हा फ्लॅट तसा मोठा आणि प्रशस्त आणि बाल्कनीचा फ्लॅट आहे. इथं तुम्ही पुढे जर गेला आणि वेल नोन डेव्हलपरमध्ये जर आपण घर घ्यायचा विचार जर केला तर बाल्कनीच्या फ्लॅटची किंमत ऑटोमॅटिकली फटकन वाढून जाते. तर त्या पद्धतीने जर बघितलं तर देवश्री पार्क RW सावंत नावाच्या बिल्डरने ही बिल्डिंग बनवलेली होती. त्या पद्धतीने किंमत जर बघितलं तर वाजवी आणि चांगली आहे. कारण आपण बाजूला जरी लोढा आमारामध्ये गेलो तर तिथे 925 कार्पेटचा नवा रेरा कार्पेट असणारा फ्लॅट 1,45,00,000 ते 1,50,00,000 पर्यंत जातो. तर हा जुना फ्लॅट आहे, पण कार्पेट आणि बाल्कनी ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार जर विचार केला तर मला असं वाटतं 1,42,00,000 रुपये 1,43,00,000 रुपये ठेवताना किंमत वाजवी ठेवलेली आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घर रोज दाखवण्याचा कार्यक्रम आपला चालतो. तर मला असं वाटतं हाही त्यातला एक फ्लॅट तुम्हाला मी दाखवलेला आहे. ह्या फ्लॅटला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आम्हाला तेवढं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून तुमच्यासमोर आमच्याकडनं रोज एक नवीन फ्लॅट येत राहील. कमी बजेटचा फ्लॅट आहे, चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे. लवकरात लवकर फोन करा ज्यांना आवडला असेल त्यांनी. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.